नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं आणि डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत। कारण पेपर कटिंगचा कंटाळा येतो, त्यावेळेमुळे आपण इथं डायरेक्ट कटिंग करणार आहोत। तर 34 साईजचा ब्लाऊज आहे। इथं उंची घेतलेली आहे मी 14 इंच, 13 इंच तयार उंची आहे, 1 इंच मार्जिन। अशा पद्धतीने आपण इथं 14 इंच उंची घेतलेली आहे। आता आपण पाठीमागचा भाग अगोदर कट करूया आणि मग समोरचा। आता 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण पाठीमागचा गळा घ्यायचा आहे। पाठीमागचा गळा आपला तयार आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं। तयार 8 आहे, अर्धा इंच मार्जिन, 8.5 इंच घेतलेला आहे। परत खालीही 2.5 इंचच गळा रुंदी घेऊन 2.5 इंचाचा चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि ते पट्टीनं जोडून घ्यायचा आहे, वरचा पॉईंट खालचा पॉईंट। हे झालेलं आहे पाठीमागचा। आता आपण इथं 1/4 इंचाला मार्किंग करून गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आता मुंडा आपण 6 इंच घेणार आहोत। 34 साईजच्या ब्लाऊजसाठी मुंडा आपला 6 इंच घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग 8.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता तिथं घेताना आपण खालीही आपला 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं कमी जास्त होणार नाही। शोल्डर पाठीमध्ये घोळ वगैरे पडत नाही, म्हणून डबल माप घ्यायचं आणि हे मार्किंग करायचं। आता आपण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घेतलेला आहे, त्याला सरळ लाईन करून घेतली। खालच्याही साईडला आपण छातीचा चौथा भाग 8.5 आणि 1.5 इंच मार्जिन असं घ्यायचं आहे। ते पट्टीनं दोन्ही आपण बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत, छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन। आता बघा, आपल्याला मुंडा आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। फक्त आपण इथं पाठीमागचाच मुंडा घेणार आहोत, म्हणजे समोरचा मुंडा समोरच्या भागातून तयार करताना घ्यायचा आहे। इथं फक्त पाठीमागचा मुंडा आपण घेतलेला आहे। आता इथं गोलाकार देऊन घ्यायचा आणि टक्स कितीचा घालायचा, तर टक्स आहे तो 4-4.5 इंचाचा घालू शकता तुम्ही। 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 4 इंच घ्यायचा, 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 4.5 इंच आडवा टक्स घ्यायचा। उभा आहे तो 4 इंचाचा घ्यायचा आहे। हे कट करूया। तिथं मी गोलाकार दिलेला नाहीये, चौकोनीच आकार ठेवला आहे। नंतर आपल्याला डिझाईनचा गळा तयार करता येतो, पाठीमागचा जो हवा तो, त्यामुळे मी तसाच कट केलेला आहे। कट ही करणार नाही, मार्किंग करून ठेवलेलं आहे जशास तसं। नंतर आपण अस्तरवरती ब्लाऊज तयार करताना गळ्याचा आकार काढायचा आहे। आता आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता आपल्याला समोरच्या भागाची मार्किंग करायची आहे, ते क्लिअर करून घेऊयात सरळ आपलं सुरुवातीला। आता बघा, जिथं ज्या साईडला ॲडजस्ट होईल त्या साईडला आपण हा आपला भाग इकडच्या साईडला ठेवून जसं आहे तसं सुरुवातीला मार्किंग करून घेऊयात। आता इथं हे आपलं बसतं, ज्या साईडला बसेल त्या साईडला आपण, कारण आपल्याला इथं लॉंग स्लीव्स ही कट करायचे आहे, त्या पद्धतीने आपण हे ठेवून घ्यायचं। आता बंद बाजूला नाही ठेवलं तरी चालेल, पाठीमागचा भाग बंद बाजूवरती टाकायचा। असं मोचा पार्ट आहे, डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे। खुला भागावरती ठेवलं तरी चालेल किंवा पाठीमागच्या भागावरती ठेवलं तरी पण चालेल। सरळ करून घेऊया। सरळ करून घेतल्याच्या नंतर आता आपण इथं सरळ करून घेतल्याच्या नंतर आता काय करायचं, 1.5 इंच अलीकडल्या साईडला सोडून घ्यायचं आहे अंतर, म्हणजे हे आपल्याला अंतर कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे। आता 1.5 इंचाला बरोबर मार्क करून घेऊया दोन्ही साईडला। आता इकडेही 1.5 इंचाचा बरोबर बॉक्स करूया, म्हणजे जो कपडा आहे तो कट झालेला आहे, क्रॉस कट आहे, म्हणून बरोबर 1.5 इंचाला असा मार्किंग करून मी घेत आहे, म्हणजे आपलं अंतर जे आहे ते कमी जास्त होणार नाही, कटोरी वाढवायला आपल्याला परफेक्ट येईल म्हणून। आता सरळ 1.5 इंचाचा बॉक्स तयार केला आपण। हे अंतर उंची ज्या साईडला वाढवलं आहे आपण, त्या साईडला उंचीच्या अलीकडच्या बाजूला, म्हणजे हुकलूकच्या साईडला हे अंतर वाढवून घ्यायचं आहे। हे अंतर फक्त कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे असतं, त्याच्या पुढे आपल्याला पूर्ण माप टाकायचे असतात। आता आपण 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे, त्याच्या पुढे हे आपण जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। मुंडाही आपण आता 1.5 इंचाचाच मार्किंग करू। परत आपण ते उचलून 1 इंचाचा मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे कपडा उचलल्याच्या नंतर। आता हे जसं आहे तसं मार्किंग झालेलं आहे, 1.5 इंच सोडून घेतलेलं आहे अलीकडच्या साईडला। आता 6 इंचाचा मुंड्याला मार्किंग करायचं आणि मग परत आपण 1 इंचाचा मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। ते 1.5 इंचाचा आहे, आपण समोरच्या मुंड्याला 1 इंचाला आकार देतो, तो 1 इंचाचा आपण आकार देऊन घेतलेला आहे। तो मुंडा नाही, आपल्याला हा मुंडा घ्यायचा आहे।
आता आपल्याला जे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे त्याच्या पुढे गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि 3 इंच आपलं शोल्डर. आता समोरील गळा तुमचा तयार किती आहे त्यानुसार घ्या. तयार गळा माझा इथं 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6 इंच. खालीही 2.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे. 2.5 इंचाला मार्किंग करून चौकोन तयार करायचा 6चा आणि 2.5चा म्हणजे बॉक्स तयार करायचा समोरील गळा. आणि अर्धा किंवा पाऊण इंचाला इथं आपल्याला समोरील गोलाकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंचही जास्त घ्यायचं नाही, अर्धा इंच किंवा पाऊण इंच असा व्यवस्थित गोलाकार द्यायचा म्हणजे कटोरी समोरचा आकार गोलाकार येतो आपला समोरील गळ्याला. त्याच्यानंतर आता आपल्या किती घेतला आपण इथं बरोबर पाऊण इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता कटोरीचं मार्किंग करूया. डायरेक्ट कटोरी वाढवायची. आता कटोरी वाढवताना काय करायचं, खालच्या साईडनी 2 इंचाला मार्किंग करायची आणि पलीकडल्या साईडलाही 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं आपली योगपट्टी निघत नाही, योगपट्टीचं आपण दुसरं योगपट्टीचं कटिंग करायचं आहे. तर बघा 2 इंचचा बॉक्स तयार करून घ्यायचा. 2 इंचाचा बॉक्स तयार केला. आता 2 इंचाचा बॉक्स तयार केल्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला 2 इंच घेतला आपण, 2 इंचाचा बॉक्स तयार केला. 2 इंचाच्या वरी परत एकदा 2 इंच अंतर घ्यायचं आहे 2 इंचाच्या बॉक्सच्या वरती. आणि जे आपण 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे तिथपासून आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे. आणि समोरच्या गळ्यापासून जे 2 इंच घेतलेलं आहे ते क्रॉस असं मार्किंग करून घ्यायचं. आता बघा आपल्याला मी तर तुम्हाला 34 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड किती येतो, 7.5 इंच कटोरी राऊंड आपला असतो. कटोरी राऊंड किती आहे आपला 7.5 इंच. हा आपला कटोरी राऊंड आहे. 34 साईजच्या ब्लाऊजसाठी 7.5 इंच कटोरी राऊंड आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच जे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे वरती 2 इंच घेतलं, त्याच्यावरती 2 इंच घेऊन समोरच्या गळ्याला मार्किंग केलं. आता जे क्रॉस आहे तिथून खाली आपल्याला सरळ लाईनवरती 7.5 इंच घ्यायचं आहे म्हणजे कटोरी राऊंड आपला किती आहे 7.5 इंच. तर ते बरोबर 7.5 इंच. ह्या पद्धतीमध्ये तुमची कटोरी छोटी होत नाही किंवा मोठी होत नाही, जसं जेवढी पाहिजे तेवढीच कटोरी तयार होते. तो कटोरी राऊंडचा मध्य काढून घ्यायचा. सुरुवातीला जेवढा कटोरी राऊंड आहे तो घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचा मध्य काढायचा. कटोरी राऊंडचा मध्य जिथं काढलेला आहे तिथं आपण अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. कटोरी राऊंडला क्रॉस लाईन मारायची आणि जिथं आपण मध्य काढला तिथं खाली आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. दोन इंच घेतलं आणि आता हे इकडच्या साईडला क्रॉस आणि तिकडच्या साईडला क्रॉस असं पॉईंट दोन्ही जोडून घ्यायचे म्हणजे हुकलूकच्या साईडला आणि फिटिंगच्या बाजूला. एक खालच्या साईडची कटोरी तयार झाली. आता आपल्याला मुंड्यापासून काय करायचं 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे. आता मी ज्याप्रमाणे टेप धरला त्याप्रमाणे टेप धरायचा आणि समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आणि गोल राऊंड आपल्याला इथं, आता तिथं लिहिलेलं आहे त्यामुळे तो गोल राऊंड तुम्हाला समजून येत नाही, पण आपण गोल राऊंड तिथं करून घ्यायचं आहे. तिथं मी जो कटोरी राऊंड आणि ते लिहिलेलं आहे माप त्यामुळे तिथं ते थोडंसं हे झालेलं आहे, पण आपला कटोरी गोलाकारमध्ये जोडून झालेला आहे. बघू शकता तुम्ही, जसं तुम्हाला पाहिजे तशी कटोरी तयार होते. आता ही कटोरी तुम्हाला परफेक्ट साईजला जेवढी पाहिजे तेवढीच तयार होते, कमीही होत नाही आणि जास्ती होत नाही. बघू शकता एकदम आकार व्यवस्थित आलेले आहेत. आता हे कट करून घ्यायचं, जसं मार्किंग आहे तसं कट करायचं. तर कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओही अपलोड आहेत. क्रॉस जसं मार्किंग आहे तसंच कट करायचं. समोरचा गळाही व्यवस्थित जसा आपण व्यवस्थित गोलाकार दिलेला आहे तसाच कट करून घ्यायचा आहे. पेपर कटिंगचेही व्हिडिओ आहेत, पण डायरेक्ट कटोरी कटिंग करताना आपल्याला पेपरवरती करता येतं, पण कपड्यावरती कसं कटिंग करायचं तोही व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवलेला आहे. अगोदरही ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत डायरेक्ट कपड्यावरती. वेळ वाचतो आपला डायरेक्ट कटिंग केल्यामुळं. आणि हा ब्लाऊज माझा 34 साईजचा ब्लाऊज आहे. 34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण 80 सेंटीमीटर अस्तर वापरलेला आहे. लांबाई आहे आपली 10.5 इंचाची. तर 34 साईजचा तुमचा जर लांबाईचा ब्लाऊज असेल तर 60 सेंटीमीटर अस्तरही इथं आपल्याला पुरेसं असतं, पण इथं लांबाई आहे त्यामुळं 70 सेंटीमीटरचं मी अस्तर वापरलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्ण ब्लाऊज कटिंग, स्लीव्स कटिंग, कमरपट्टी, पायपिंग पट्टी पूर्ण त्यामध्ये आपल्याला हुकलूक पट्टी तयार होतात. आता 1 इंचाचा मुंडाही कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचे आकारही बघू शकता एकदम परफेक्ट आणि गोल आहेत.
मुंड्याचे आकार व्यवस्थित आले तर ब्लाऊजमध्ये येणाऱ्या अडचणी आपल्या येतच नाहीत. आता हे समोरचं तयार झालेलं आहे, पाठीमागचाही भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आणि योगपट्टीचं कटिंग करायचं आहे. आता बाही कटिंग करताना मी इथं 4 पदरी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे. 4 फोल्ड पाहिजे बाहीचे कपड्याचे आपल्याला. तिथं थोडंसं क्रॉस आहे, पण आपण तिथं कॅप हाईट देतो आणि खाली घेतो ना, त्यामुळे ते क्रॉस आहे ते आपल्याला आपल्या कटिंगमध्ये येणार नाही. त्यामुळे इकडच्या साईडला क्रॉस घेतलं, दंडघेरच्या साईडला आपण सरळ कपडा घेतलेला आहे आणि तिथं जे आहे ते थोडंसं क्रॉस आहे, त्यामुळे ते काही प्रॉब्लेम येणार नाही. 8.5ला बरोबर मार्किंग करायची. बाहीची उंची किती आहे? 10 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच बाहीच्या रुंदीसाठी घेतला आणि बाहीच्या रुंदीचा आणि बाहीच्या उंचीचा बॉक्स तयार केलेला आहे. कॅप हाईट घेतलेली आहे आपण इथं. कॅप हाईट घेऊन खाली 2 इंच घ्यायचं आहे. दोन इंच खाली घ्यायचं आहे आपल्याला. कॅप हाईट घेतली तिथं खाली 2 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडलाही आपण बरोबर 2 मार्किंग करायच्या. 2 इंचाला आणि 1 इंचाला मार्किंग करायचे आहे. तिथं कॅप हाईट जेवढी घेतली आपण तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार कॅप हाईट घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला बघा इथं कॅप हाईट वरती घेतलं 2 इंच घेतलं, इथं खालीही 2 मार्किंग करायचे, 1 इंचाला आणि 2 इंचाला. त्याच्यानंतर 2 इंचापासून त्या 2 इंचाला आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. 1 इंचापासून सुरुवात करायची. हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. हा एक आकार झाला. आता दुसरा आकार देताना आपल्याला जे 2 इंच घेतलं तिथून खाली 2.5 इंचाला एक मार्किंग करायची. 2.5 इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली अर्धा इंच घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस आणि खालीपासून सुरुवात करायची सेंटरपासून आणि 2 इंच ते 2.5 इंच घेतलं ते आणि वरती असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे अंतर अर्धा इंच आहे आपलं. कॅप हाईट आपण घेतलेली आहे इथं 3.5 इंच. त्याच्यानंतर हे अंतर जे आहे ते आपण 2 इंच घेतलेलं आहे. आता आपण दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर प्रत्येक साईजचा बदलतो. 34 साईजचा ब्लाऊज आहे. 6 इंच दंडघेर, 1.5 इंच मार्जिन. क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आणि हे दंडघेर आपला दंडघेरमधलं शिलाई मार्जिन. हे आपलं बाहीच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन. बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि हे आपलं दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजमध्ये आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं, तसंच इथं आपण बाहीमध्येही 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 6 इंच आपला दंडघेर. अशा पद्धतीनं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. आता हे जे आहे ते कट करून घेऊयात आपण. क्रॉस आधी कट करायचं. 2 इंचपर्यंत कट करून बाहेरचा आकार सुरुवातीला कट करायचा आणि बाही उकलून घ्यायची आणि मग आपल्याला तो आकार पण कट करून घ्यायचा आहे. तो आकार कट केल्याच्या नंतर आता आपल्याला आता हेही आपलं कट झालेलं आहे, बघू शकता. आता आपण ते जे आहे बाहीचं खालचा आतला भागी कट केलेला आहे, बघू शकता. तो पानासारखा आकार कट झाला ना म्हणजे आपलं बाहीचा आकार परफेक्ट येतात. हे 1.5 इंच मार्जिनला कट मारला, समोरच्या पार्टलाही कट मारलाय. कट मारता येत नसेल तर मार्किंग करून घ्यायचं. मी नेहमी दाखवते तसं. हे मार्किंग झालेलं आहे आपलं. बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. आता योगपट्टीचं कट करूयात. उरलेला जो कपडा आहे त्यातूनच आपण योगपट्टीचं कटिंग करायचं आहे. तर योगपट्टी बघा 28 पासून 38 साईजपर्यंत 3, 3.5चे घ्या आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजला 3.5 आणि 3चे घ्या. तर आता आपण इकडच्या साईडला कपडा सोडूया त्या साईडला आणि इकडून एकदम करपासून 10 इंच घेऊयात, म्हणजे आपल्याला तिकडच्या साईडला पट्ट्या वगैरे काढता येतील. क्लिअर आपण इकडल्या साईड करून घेऊयात 3, 3.5ची. आता बघा इकडच्या साईडला 3, 3.5 आणि 2.5ला एक मार्किंग करायचं. 3ला एक करायची, 2.5ला एक करायची. फिटिंगच्या साईडला 2.5ला करायची. वरती अर्धा इंच आहे ते सुरुवातीला हा बॉक्स तयार केला 2.5 इंचाचा आणि 3 वरती एक असं मार्किंग केलं आणि वरती 3ला 3 इंचाचा जो आपण पॉईंट घेतलेला त्याला गोलाकार दिला आणि हे आपण
कट करून घ्यायचं. फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घेतलं, हुकलूच्या साईडला 2.5 आणि 3ला मार्किंग केलं आणि मग वरती 3ला परत आपण कर्वमध्ये गोलाकार क्रॉस थोडासा आकार द्यायचा, म्हणजे क्रॉस पट्टी व्यवस्थित बसते आणि कटोरी ही आपली व्यवस्थित बसते. तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी घ्या. आता हे जी पट्टी आहे ती आपण कमरपट्टीसाठी वापरायची आणि बाकीच्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण हुकलूकसाठी आणि काजपट्टीसाठी वापरून घ्यायच्या आहेत. तर बघा 80 सेंटीमीटर ब्लाऊज पिसामध्ये पूर्ण ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे आणि लांबबाही आहे. लांबबाही नसेल तर 60 सेंटीमीटरचा ब्लाऊज हे आपल्याला इथं बस होतो. तर अशा पद्धतीनं मी इथं डायरेक्ट कटोरी कशी कटिंग करायचं आणि डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊजचं कसं कटिंग सहज आणि सोप्या पद्धतीनं. काय होतं, कपडा जास्त लागतो कटोरी छोटी आणि मोठी काढायची असेल तर. पण इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे त्यामुळं कपडाही आपल्या कमी कपड्यामध्ये व्यवस्थित असं तयार होतं. पूर्ण ब्लाऊजचं मी इथं तुम्हाला परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे. पट्ट्याही काढलेल्या आहेत. हुकलूकची पट्टी 2 इंचाची घ्यायची, हुकाची पट्टी 1.5 इंचाची, काजपट्टी आहे ती 2 इंचाची, कमरपट्टी 1.5 इंचाची घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग दाखवलेलं आहे. तर 34 साईजचा हा कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत प्रत्येक साईजचे, ते बघा आणि कुठला व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचं तुम्हाला परफेक्ट असं कटिंग मिळेल. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.